नमस्कार शेतकरी मित्रांनो. एप्रिल छाटणीमध्ये काडी परिपक्व होणे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात योग्य अन्नद्रव्य देऊन काडीमध्ये अन्नसाठा करणे अत्यंत गरजेचे असते, जेणेकरून ऑक्टोबर छाटणीमध्ये आपणास चांगले घड मिळतील. चला तर मग पाहूयात या काळामध्ये कोणती अन्नद्रव्ये द्यावीत. काडी पिकल्यानंतर सर्वात महत्त्वाचे अन्नद्रव्य म्हणजे पोटॅश. पोटॅशमुळे काडी मजबूत होते व डोळे पक्के होतात. त्याच्यासोबतच स्फुरदामुळे मुळ्यांची कार्यक्षमता टिकून राहते व तयार झालेला घड हा चांगला सुदृढ बनतो. स्फुरद व पालासाठी पुढील फवारण्या प्रति लिटर पाण्यासोबत घ्यावेत. सायट्रिक ऍसिड 0.25 ग्रॅम अधिक फ्रुटफुल 1.5 मिली अधिक मॅक्झिमिनोफॉस 1.5 मिली अधिक मॅक्झिबायोके 2 मिली. यासोबतच प्रत्येक ड्रिपने मॅक्झी रिच 5 लिटर. त्याचबरोबर तुम्ही पोटॅशसाठी एसओपी किंवा 0050 5 ते 10 किलो या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. पानातील हरितद्रव्य टिकून ठेवण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन हे अन्नद्रव्य महत्वाचे ठरतात, जे ऑक्टोबर छाटणीनंतर पानातील परागीभवनासाठी मदत करतात. यासाठी तुम्ही प्रति लिटर पाण्यासाठी एसी 18 1.5 ग्रॅम अधिक कॉन्फिगर 1.5 ग्रॅम असा स्प्रे घेऊ शकता. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, या काळामध्ये नत्र देणे टाळा किंवा बंद करा. त्याच्यामुळे कवळ्या पोटी निघणार नाहीत व जो राखीव अन्नसाठा आहे तो आपला वाया जाणार नाही. अशा प्रकारे योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन करून आपली बाग ऑक्टोबर छाटणीसाठी तयार करा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.